नमस्कार मंडळी. आपल्या चॅनलवर नेहमी पारंपरिक जुने पदार्थ हे नेहमी केले मी केले का ते मी शेअर करत असते तुमच्यासाठी. तर असाच एक पारंपरिक खाद्यपदार्थाचा आपण पाहणार आहोत, जो खूप पौष्टिक आहे आणि थंडीच्या दिवसात खाल्ला जातो म्हणजे जातोच. आणि खूप असं त्याच्यात प्रथिने तो खूपच आहे आणि म्हणजे चवीला खूप भन्नाट लागतो. चला तर आपण बनवूया हुलग्याच्या शेंगोळ्या. काही ठिकाणी कुलथाच्या शेंगोळ्या हे म्हणतात. तर हुलग्याचे 2 प्रकारचे, एक मांजे हुलगे आणि एक साधे हुलगे. लाल हुलगे असतात ना ते साधे असतात. मांजे म्हणजे जरासे चॉकलेटीपेक्षा गडद चॉकलेटी असे काळपट असे असतात, ते असतात मांजे हुलगे. जसे हुलगे असतात तसे पिठाचा कलर येतो, त्याच्यासाठी मी आता घेतले तर लाल मिरच्या आणि लसूण आणि थोडीशी जिरी. चांगलं हे एकदम असं मस्त बारीक वाटून घ्यायचं छानपैकी. लसूण भरपूर आहे आणि मिरच्या आपल्याला जशा तिखट लागतं ना आपलं, तशा बेताने घेतलेल्या आहेत. असं एकदम असं पाणी घालून फाईन पेस्ट करून घ्यायची. अशी फाईन पेस्ट एकदम मस्त असं. आणि ना त्याचं झाकण काढलं ना खूप छान वास येतो याचा. माहीत नाही का पण येतो. आता हे ना पीठ आहे शिंगोळ्याचं, म्हणजे आता हुलगे दळले ना ते पीठ आहे. ते मस्त असं चाळून घ्यायचं आणि ह्याच्यात ती मिरची आहे ना आपण आता सध्या वाटलेली आता, ती मिक्स करून घ्यायची त्याच्यात. आणि ह्या पीठ मळताना आहे ना ही एक काळजी घ्यायची, याच्यात आहे ना पाणी लय सफादत नाही, त्याच्यामुळं ना थोडं थोडं पाणी घालायचं. नाहीतर एकदम जर पाणी घातलं आणि पीठच नसलं आपल्या पुरतं तर मग त्याचं पार असं बिरबिटी होते. मग ते काय करता पण येत नाही आणि शिजवता पण नाही. त्याच्यासाठी आपलं बेताने पाणी घालायचं. का हळूहळू पाणी घातलेलं आहे आणि असे एकदम असं छानपैकी मळून घ्यायला लागतं. आता तुम्ही पाहताय सगळं भांडं असं व्यवस्थित धुवून घेतलं. एवढ्या पिठात नाही ते पाणी, हे पिठाला पाणी जास्त होणार आहे. मला अजून पीठ घ्यायचं होतं म्हणून ते सगळं हे करून घेतलं आणि आधी सगळे पिठात ते मिक्स करून घ्यायचं आणि जसं लागेल तसं थोडं 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 कोरडं पीठ घ्यायचं. आणि खूप पीठ आहे ना खूप चिवट असतं, त्यासाठी ना मळताना सारखा सारखा पाण्याचा हात नाही घ्यायचा, पिठाचा हात घ्यायचा. कारण का जसं पाणी घेईन तसं त्याला चिगणगुंडाच होत राहतो हाताला. असं हे करून हात खरडून बिरडून घ्यायला लागतात त्याला. खूप मेहनत लागते. जसं जेवढं पीठ छान मळलं जाईल तेवढ्या शिंगोळ्या छान सुटतात हातातनं. आता ह्या शिंगोळ्या आहेत ना थोडंसं पीठ मळून द्यायचं आणि मग करायला घ्यायला लागतात. आता बघा किती छान मळतात ते पीठ. तुम्ही कधी खाल्ल्यात का शिंगोळ्या कधी? आता ही ना पारंपरिक पदार्थ जेव्हा आजी लोक होती ना तेव्हा बनवायचे. आता मला तर खूप आवडतात, माझ्या मलाही खूप आवडतात. ह्याचा अर्थ मला पण शिकून घ्यायला लागतं. मला येतात पण हातावर नाही वळता येते. आता हे बघा एकदम असा मऊसूत लोण्यासारखा गोळा बनवला आहे पिठाचा एकदम. आणि आता ना शिजण्यासाठी तयारी करून ठेवायची. आता एक मोठं भगोना घेतलं आहे, टोप घेतलं आहे, त्याच्यातनं थोडीशी तेल टाकायचं. नंतर ना वरूनही तेल टाकायला लागतं शिंगोळीला. थोडंसं तेल टाकलं आहे, चांगलं तेल असं तडतडलं ना की त्याच्यात आहे ना बघा जिरी टाकली, थोडीशी जिरी आणि ना थोडेसे पांढरे तीळ टाकलेत. असे पांढरे तीळ ना खायले जात नाही सहसा म्हणून. आणि भरपूर असं पाणी बघा, भरपूर म्हणजे भरपूर असं पाणी टाकलेलं आहे की जेणेकरून ते शिंगोळ्या पुरेपूर शिजल्या गेल्या पाहिजेत. आणि हे असं उकळी येईपर्यंत पाणी उकळायला आणि थोडंसं मीठ, पाण्याची चव, पीठ मळताना पण मीठ टाकले. आणि हे बघ ही माझी आजी आहे आणि हातावर वळते. अशी शिंगोळी नाही येत मला वळता. ही आजकाल शेवटची पिढी की ज्यांना शिंगोळ्या हातावर मळता येतात. आता बोटावरच मोजण्या इतक्या लोकांना हातावर शिंगोळी वळता येते, नाही तर पोळपाटावरच वळतात. आमच्या आजीला बघा ना किती सर्रास आणि सरळ. आता वयामानाने
हाताचे मुवमेंट कमी होत जातात. पण आमची आजी बघा ना किती सरासर 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 करते. आता हे असं हातावर शिंगोळे इथून पुढच्या पिढीला येते नाही येते दुसऱ्यांचं काय सांगता, मलाच येत नाही आहे. छानपैकी वळली अशा ना. आणि त्याला ना थोडा थोडा पाण्याचा हात लावायला लागतो. बघा अशी कशी वळती आहे. एकसारख्या आता तरी वयामानाने ह्या जाडसर येतात. पहिल्यांदा म्हणायची म्हणजे म्हणायची नाही, मी स्वतः खाल्लेल्या आहेत. खूप अशा पातळ नितळ व्हायच्या, पण आता वयामानाने थोड्याशा जाड होतात ते. पण बघा ना असं कुठं तुटत नाही काय नाही. हे पण एक कला असते. कसं म्हणतात नाही का, जुनं ते सोनं. प्रत्येक जणाकडं काहीतरी कला असते. प्रत्येकजण काहीतरी सांगतं. त्याच्यात काहीतरी शास्त्रीय कारण असतं. शेंगोळी खा, पण शेंगोळी असं उकळून खाणं याच्यात काय म्हणतात, हां हे कुठं खायची का ती जुनी लोकं खायची? अरे पण खायची ना. त्याच्यात खूप सारं प्रथिन आहे, खूप सारं जे शरीराला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात. म्हणून तर खात होती ना. आता नाही खाते म्हणून तर आजारी पडतात आहे ना. सवय लावा, तुम्हालाही लावा, तुमच्या मुलांनाही लावा, जेणेकरून आहे ना अशी खाद्यसंस्कृती टिकून राहील. आता किती छान आहे बघा, बारीक बघा 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 हातावरचा असं पळपटा वळून सुद्धा काही काही एकसारखी येत नाही आहे. हातावरची बघा एकसारखी सुटते कशी. बघा किती छान ना. आमच्या आजीला जमते, मला नाही जमत आहे. आता हे सगळ्या ह्या एवढ्या बऱ्यापैकी वळण झाल्यात. आणि ह्याच्यात आहे ना मगाशी सांगायचं राहिलं ना, ओले शेंगदाणे होते आणि ते ओले शेंगदाणे टाकले होते त्याच्यात. तुम्हाला जर आवडत असतील, ओले नसतील तर ना सुके टाकले तरी चालतात, अर्ध्याला खाप्या टाकल्या तरी चालतात. पण मला नाही अख्खे शेंगदाणे खूप आवडतात म्हणून हे टाकले होते. सोडताना नाही आडवी एक उभी एक आडवी आणि सारखं सारखं त्याला अजिबात डिवचायचं नसतं. शिजतपर्यंत कलथ्याने डिवचायला जाल आणि हे होईल, ते तुटून जातात मग शेंगोळ्या. तर आमची आजी आता हाताने वळती आहे. आणि हे तेवढा तर पिठाचा गोळा आहे ना, काय आता थोडासा पिठाचा गोळा ठेवला जातो कारण का ना मिळून येण्यासाठी त्याला एकतर शेंगदाणे बिंगदाणे टाकले जातात. पण आहे ना हे काय म्हणतात त्याला, ह्या पिठाने ना जास्त मिळून येतं. त्याच्यामुळे हे पीठ आहे ना असं छानपैकी परातीत घेऊन असं पाणी टाकून ते करून छान एक जीव करून त्या वघुण्यात ओतलं जातं शेंगोळ्याच्या. एवढं छान बघा ना किती छान गदगद गदगद. आणि ना हे शिजले ना, शिजताना तितक्या छान वास येतो ना. आणि अर्धवट शिजले ना वरतून त्याच्यानंतर ना तेलाची धार सोडायची. अशी छान तेलाची धार सोडायची. झाकण ठेवून शिजवून घ्यायच्या. बराच वेळ शिजायला लागतात कारण का हे कच्चं असतं आणि पोटात दुखावं नाही म्हणून व्यवस्थित मऊसूत शिजवून घ्यायच्या. आता हे पिठाचं पाणी करून घेते मी कारण का ह्याने पण मिळून येतं आणि घट्टपणा येतो शेंगोळ्याला. एक जीव करायचा आणि हे पाणी ओतायचं याच्यात शेंगोळ्यामध्ये. बघा हे ओतली. आणि ह्या शेंगोळ्या आहेत ना तशाही खाल्ल्या तरी चालतात, भाकरीबरोबर खाल्ल्या तरी चालतात. चपातीबरोबर एवढा काही खास लागत नाही, पण भाकरीबरोबर खूप छान लागतात. आणि तशा म्हटल्या तरी आपण खाऊ शकतो, तसं काही नाही. तुम्ही कशाबरोबर खाताय, तुम्हाला एखाद्याला चपातीबरोबर पण आवडू शकते. चपातीबरोबर खा, भाकरीबरोबर पण खा, पण खा. कारण का हा पारंपरिक एक खाद्यपदार्थ आहे आणि खूप असं एनर्जेटिक आहे. मी केला आहे, तुम्हीही करा, खा. तुमच्या घरातल्यांनाही खायला घाला. आता कसं आहे माहिती का, ही संस्कृती लोप होत चालली. आता ही मस्त शिजल्यानंतर बघा कसं लागतं, वास पण वेगळा येतो आणि कलर पण वेगळं. एका मस्त ताटलीत काढून घेतलं आहे खाण्यासाठी. असं खा, स्वस्त सुरके पियासारखं. मस्त खा, स्वस्त राहा, असं छान राहा आणि छान पारंपरिक पदार्थ खाल्ले तर छान होतं. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब जर केलं ना, असेच पारंपरिक खाद्यपदार्थ तुमच्या भेटीस मधून येतच राहतील. कारण का मी बनवते तेव्हाच तुमच्या संग शेअर करते ना.
नक्की भेट द्या माझ्या चॅनलवरच्या सगळ्या व्हिडिओला. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा प्लीज. एकदा ही शिंगोळी करून तर पहा, खाऊन तर पहा. फॅन ऑल फॅन एकदा करा आणि खाऊन बघा.